तुम्ही कधी लक्ष दिले का? मार्केटमधला वेफर्सचा पॅकेट उघडला आणि फक्त 4 ते 5च चिप्स. पैसे आपले हवा फक्त पॅकेजिंगला, तेवढ्याने मन आणि पोट दोन्ही भरत नाही. म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे असे कुरकुरीत बटाटा वेफर्सचे एकदा बनवले ना तर बाहेरचं एकही पॅकेट पुन्हा हातात घेणार नाही आणि शेवटची स्टेप चुकवली तर वेफर्स क्रिस्पी होणार नाहीत. मी आहे राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे घेतले आहेत 5 ते 6 मोठे नवीन बटाटे. तुम्ही लहानसुद्धा वापरू शकता. हे बटाटे मी नवीनच घेतले आहेत, त्यामुळे यावर माती असते म्हणून हे बटाटे मी साधारण 10 ते 15 मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवले होते. भिजल्यामुळे माती आपोआप सैल होते आणि स्वच्छ करायला सोपं जातं. 10 मिनिट नंतर हे बटाटे हाताने नीट चोळून स्वच्छ करून घ्या. हे पहिलं पाणी मी काढून टाकणार आहे आणि पुन्हा एकदा नवीन पाण्यात स्वच्छ एकदा धुवून घेणार आहे. इथे मी सर्व बटाटे स्वच्छ करून घेतले आहे. चिप्ससाठी नेहमी तुम्ही नवीन, घट्ट आणि जड बटाटे निवडा, ज्याची साल पातळ असते आणि आतून पांढरा रंग असतो. असे बटाटे घ्या. अंकुर आलेले किंवा हिरवट रंग असलेले बटाटे टाळा. यामुळे बटाटे चिप्स काळे पडतात. अशा प्रकारे बटाटे घेतले तर तुमचे वेफर्स नक्कीच मार्केटसारखे कुरकुरीत बनतात. या स्वच्छ केलेल्या बटाट्याची साल मी पिलरच्या साहाय्याने काढून घेत आहे. तुम्ही सुद्धा एका पिलरचा वापर करून बटाट्याची पूर्ण साल काढून घ्या. बटाट्याच्या साली फेकून देऊ नका. त्याची सुद्धा छान कुरकुरीत चिप्स बनतात. मी लवकरच एका वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या रेसिपीमध्ये तुम्हाला सालीचे वेफर्स दाखवणार आहे. तेही खूपच चविष्ट लागतात. आता साल काढल्यानंतर बटाटे पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. इथे बटाटे पुन्हा स्वच्छ धुणे खूप गरजेचे आहे, कारण त्यावर चिटकलेला स्टार्च आणि मळ निघून जातो. जर हे धुतले नाही तर चिप्स एकमेकांना चिटकतात आणि नीट कुरकुरीत होत नाहीत. स्वच्छ धुतल्यामुळे वेफर्सचा रंग सुंदर येतो आणि चवही हलकी व फ्रेश लागते. ही छोटी स्टेप तुमच्या वेफर्सचा क्वालिटीमध्ये मोठी भूमिका आहे. हा कुरकुरीत वेफरचा पहिला सिक्रेट आहे, त्यामुळे हा स्टेप अजिबात स्किप करू नका. आता मी इथे एक स्वच्छ पांढरा सुती कपडा घेतला आहे. तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे सध्या टिश्यू पेपर अवेलेबल नव्हता म्हणून मी पांढरा सुती कपडा वापरला आहे. आणि एक एक करून सर्व बटाटे नीट पुसून घ्या. एका स्वच्छ कपड्याने किंवा टिश्यू पेपरने देखील पुसू शकता. नंतर सर्व एक एक करून बटाटे पुसून यावरती ठेवा. बटाट्यावर पाणी अजिबात राहता कामा नये. जर पाणी राहिलं तर वेफर्स तेल शोषतात आणि क्रिस्पी होत नाहीत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही पांढरा कपडा वापरत असाल तर त्यावर डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य तितकं तुम्ही टिश्यू पेपर वापरा. मात्र कपडा खराब होण्याची चिंता नसेल तर स्वच्छ सुती कपडासुद्धा नक्की वापरू शकता. मुख्य उद्देश एवढाच आहे की बटाट्यावरील अतिरिक्त ओलावा पूर्णपणे निघून जावा. आणि चिप्स पाळण्याकरिता वेगवेगळे ब्लेड असतात. डिझाईन हवं असेल तर डिझाईन ब्लेड, प्लेन हवं असेल तर प्लेन ब्लेड. तुम्हाला ज्या शेपमध्ये वेफर्स हवे असतील त्या प्रकारे तुम्ही इथे ब्लेड निवडा. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अगदी जाड ब्लेड अजिबात वापरू नका, कारण जाड चिप्स आतपर्यंत नीट तळल्या जात नाही आणि कुरकुरीत होत नाहीत. पातळ ब्लेड वापरल्यामुळे वेफर्स समान जाडीचे बनतात, लवकर तळल्या जातात. म्हणून मी इथे वापरणार आहे अगदी पातळ प्लेन ब्लेड, कारण आपल्याला मार्केटसारखा पातळ वेफर्स हवा आहे ना, म्हणून मी पातळ इथे ब्लेड वापरणार आहे. एक एक बटाटे घेऊन आडव्या बाजूने किसून घ्या. आडव्या बाजूने किसल्यावर चिप्स मोठ्या आणि सुंदर दिसतात. तुम्ही पाहू शकतात एकसारखे इथे चिप्स तयार झाले आहे आणि एकसारखे मोठ्या आकाराचे चिप्स इथे तयार आहेत. सर्व बटाट्याचे मी याच पद्धतीने चिप्स करून घेणार आहे. हे कापलेले चिप्स मी याच कपड्यावर मोकळे ठेवणार आहे, जेणेकरून हवा लागेल आणि अतिरिक्त बटाट्यामधलं पाणी ही कपडा शोषून घेईल. या चिप्सला पाण्यात अजिबात टाकायचं नाही. कपड्याने फक्त पुसून घ्या. जर घाई नसेल तर तुम्ही 5 ते 7 मिनिट फॅनखाली देखील ठेवू शकता. मी इथे एक एक करून सर्व चिप्स पुसून घेणार आहे.
बटाटे वेफर्स तळण्यापूर्वी काही गोष्टी इथे विशेषतः लक्षात ठेवा. बटाटे पूर्णपणे कोरडे असायला हवे, त्यावर अजिबात ओलावा राहू देऊ नका. चिप्स शक्य तितकं पातळ आणि एकसारखे करून घ्या, यामुळे तळताना एकसमान रीतीने शिजतात. चिप्स एकमेकावर ठेवू नका. थोडे पसरट ठेवल्यास तर त्याचा ओलावा कमी होतो. या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्यास तर तुमचे वेफर्स नक्कीच मार्केटसारखे कुरकुरीत होतील. मी इथे सर्व बटाट्याचे वेफर्स एक एक करून नीट पुसून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता, पुसल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे झाले आहेत. त्यावर अजिबात पाणी उरलेलं नाही. सर्व वेफर्स मी याच पद्धतीने स्वच्छ कपड्याने कोरडे करून घेतले आहेत. ही स्टेप केल्यामुळे वेफर्स तळताना अजिबात तेल शोषत नाहीत आणि सुंदर कुरकुरीत वेफर्स बनून तयार होतात. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. इथे आपल्याला बटाटे वेफर्स पूर्णतः कोरडे पाहिजेत. आता हे पूर्ण कोरडे झालेले बटाट्याचे वेफर्स मी एक एक करून ताटामध्ये काढून घेत आहे. तळण्याकरिता इथे मी ते थोडे मोकळे ठेवले आहेत. एकावर एक ठेवत नाहीत. यामुळे ठेवल्यास वेफर्सना थोडी हवा लागते आणि उरलेला ओलावाही निघून जातो. त्यामुळे असे मोकळे ठेवा. आता पुढची एक महत्त्वाची स्टेप आहे, ज्यामध्ये वेफर्सना छान चव येते आणि ते अधिक कुरकुरीत बनतात. यासाठी एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्या. त्यामध्ये 1 चमचा मीठ घाला. मीठ इथे नीट मिक्स करा. हे पाणी आपण पुढे वापरणार आहोत. मिठाचं पाणी वेफर्समध्ये आतपर्यंत पोहोचते, ज्यामुळे चव फक्त वर नाही तर प्रत्येक थरात बसते. यामुळे वेफर्स अधिक कुरकुरीत बनतात. ही छोटी ट्रिक तुमच्या वेफर्सना मार्केटसारखी फिनिशिंग देते. तळण्याकरिता कढईमध्ये तेल घाला. थोडं भरपूर तेल घाला. अजिबात घाबरू नका, कारण हे तेल वेफर्स शोषत नाहीत. उलट पुरेसं तेल असल्यामुळे वेफर्स चारही बाजूंनी समान रीतीने तळले जातात आणि कुरकुरीत बनतात. शिवाय तेलही खराब होत नाही. तळण झाल्यानंतर भाजी किंवा इतर पदार्थासाठी तुम्ही हे तेल सहज वापरू शकता. आता हाय फ्लेमवर आपल्याला एक एक करून सर्व वेफर्स इथे तळून घ्यायचे आहेत. वेफर्स एक एक करूनच सोडा, जास्त भरवू नका. हाय फ्लेमवरच ठेवा. तेल कमी गरम असेल तर वेफर्स तेल शोषतात. इथे तेल चांगलं तापलेलं असणं खूप गरजेचं आहे, कारण बटाट्याचे वेफर्स तळल्यानंतर तेलाचं तापमान लगेच खाली घसरतं. त्यामुळे सुरुवातीलाच तेल बऱ्यापैकी गरम असणं खूप गरजेचं आहे. गरम तेलामध्ये योग्य रीतीने वेफर्स तळले जातात. त्यामुळे तेल शोषत नाहीत आणि सुंदर कुरकुरीत बनतात. तुम्ही पाहू शकता, वेफर्स सोडताना तेल चांगलं तापलेलं होतं, पण जसे बटाटे तेलात गेल्यावर तळायला लागले तसं तेलाचं तापमान लगेच खाली घसरलं आणि ते थोडंसं शांत झालं. या स्थितीमध्ये आपल्याला तयार केलेलं मिठाचं पाणी घालायचं आहे. इथे मी साधारण 3 ते 4 थेंब घातलं आहे. पाणी घालताना थोडं बाजूला सरका, कारण गरम तेलात पाणी घातल्यावर क्षणभर शिंतोडे उडू शकतात. त्यामुळे थोडं बाजूला सरकून पाणी घाला. मिठाचं पाणी घातल्यानंतर साधारण 1 मिनिट तळा आणि वेफर्स काढून घ्या. हीच प्रोसेस दुसऱ्या बॅचसाठी सुद्धा करा. मी इथे दुसरीसुद्धा बॅच याच पद्धतीने तळून घेणार आहे. जर तुम्हाला मिठाचं पाणी तेलामध्ये घालायचं नसेल किंवा पाणी घालण्याची भीती वाटत असेल, तर त्याऐवजी तुम्ही चिमूटभर बारीक मीठ थेट वेफर्समध्ये भुरभरू शकता. यामुळे चव छान येते आणि तेल उडण्याची शक्यतासुद्धा राहत नाही. मात्र मिठाचं पाणी वापरल्यास मीठ आतपर्यंत मुरतं, त्यामुळे वेफर्स अधिक चविष्ट बनतात. दोन्ही पद्धती चालतात. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही कोणतीही पद्धत निवडा. मी या व्हिडिओमध्ये दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत. मिठाचं पाणी वापरण्याची आणि वरून थेट मीठ भुरभुरण्याची पद्धत. या दोन्ही पद्धती चालतात आणि दोन्ही वेफर्स छान चविष्ट बनतात. यामुळे अंतिम परिणाम कुरकुरीत आणि चविष्ट येते. म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाही. कोणतीही पद्धत वापरू शकता. तुम्ही ऐकू शकता, वेफर्सचा आवाज छान कुरकुरीत येतोय. म्हणजे आपले वेफर्स अगदी परफेक्ट तळून झाले आहेत. यानंतर मी घरी बनवलेला होममेड मसाला वापरत आहे. या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मसाला रेसिपी असं नक्की लिहा. तोपर्यंत तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले वेफर्समध्ये भरभरू शकता. तिखट आवडत असेल तर लाल तिखट मिरची पावडर वापरा. चाट मसाला, ब्लॅक पेपर किंवा मिक्स हर्ब्स वापरा.
जर ते थेट मार्केट स्टाईल आणि मार्केटमधलेच तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही असे फ्लेवर टाकू शकता, जसे टोमॅटो फ्लेवर, गार्लिक फ्लेवर, चीज पावडर, ऑनियन पावडर, पेरी पेरी मसाला. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार यामध्ये मसाला घालू शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.